त्या वशिल्याला जर जजनी मांडलं नाही आणि संविधानालाच लक्षात ठेवून, पण त्याच्या आधीच एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला. माझ्या नादाला लागला तर तुमच्या आय माय नको त्या पद्धतीने बोलतायत आणि महानगरपालिकेच्या सत्तेबरोबर असलेले मस्तीत असलेलं प्रशासन फाट्यावर मारतंय. नमस्कार. story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या पेडणेकर मॅडम. मॅडम, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. कपिल सिब्बल तगडी फाईट देत आहेत कोर्टामध्ये. तुम्हाला काय आशा आहे? मला एकच आशा आहे की माझ्या बाळासाहेबांचं धनुष्यमान हे मिळालं पाहिजे आणि ते आम्हालाच मिळालं पाहिजे हा आग्रह राहील. आम्हालाच मिळाला पाहिजे हा आग्रह राहील. सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे लोकशाही पद्धतीने पक्ष चालवला जात नव्हता वगैरे अशा बाजू त्यांच्याकडून विरोधी लोक शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मांडण्यात आली. मात्र कपिल सिब्बल यांनी एक दावा केला आहे की मुख्य नेता तुम्ही एकनाथ शिंदेना कसं नेमलात आणि त्यांना मुख्य नेत्यांना विधिमंडळातल्या पक्षाला कसा स्वाधीन केला? मुळामध्ये जे लोक सांगतायत की पक्षात लोकशाही नाही, एकतर पक्ष कुठलाही लोकशाहीला धरून जे ठराव व्हायला पाहिजे ते आमचे 2018ला झाले. तेव्हा माननीय एकनाथ शिंदे हे फक्त आमदार नेते होते. त्यामुळे ते स्वतः त्या मतदानाला होते. 18 नंतर 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक होते. पण त्याच्या आधीच एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला. त्यामुळे लोकशाही पक्षात नाही असं म्हणणं तर चुकीचंच आहे. पण त्याचबरोबर लोकशाहीचे नगरसेवक डॉक्टर लोकांना मारतायत. तुमचे आमदार भर स्टेजवर एकमेकांच्या म्हणजे एका माझ्या नादाला लागला तर तुमच्या आय माय नको त्या पद्धतीने बोलतायत. तेव्हा कुठली असते लोकशाही? कुठे असते ती लोकशाही? का नाही मग लोकशाहीला धरून तुमचं वर्तन होत? आम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी संविधान, स्वतःच्या फायद्यासाठी लोकशाही. आता सुप्रीम कोर्ट गेले 8 दिवस झालं तर डेली सुनावणी घेते. आता तुम्हाला आशा आहे की आता लवकर निकाल लागेल आणि धनुष्यबाण आणि पक्ष तुमच्याकडे येईल. खरी आशा आहे, परंतु दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या काय तोडमोड चालले, मग ते सिटी सिव्हिल कोर्ट असेल, मग ते हायकोर्ट असेल, अगदी ग्रामपंचायतीच्या जे कोर्ट असतात, ज्याला काय म्हणतात स्मॉल कॉस्ट, ते कोर्ट तिथे पण दिल्लीपासूनचे आणतात वशिले. तो वशिला जो आहे, त्या वशिल्याला जर जजनी मांडलं नाही आणि संविधानालाच लक्षात ठेवून आणि लोकशाही कशी वापरली जाते हे जर लक्षात घेतलं तर निर्णय नक्की आमचा आहे. काही जुहू चौपाटीवर घाणीचं साम्राज्य आहे. गेले 1 महिना तिथं घाणीचं साम्राज्य पसरलंय. मोठ्या प्रमाणात कचरा साठलाय. मात्र पालिका प्रशासनाकडून कुठलंच लक्ष दिलं जात नाही. पालिका प्रशासनाने सगळी लूट करण्यासाठी वेगवेगळे हे का आता वेगवेगळे आणलेत. हे आता आणलं मुंबई स्वच्छता सेवा योजना हे आणतायत. हे काय बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 2023 राबवण्यात आलेले SMPA ही योजना बारगळवत आहेत. ही बाजूला करून ही योजना आणतायत. BSSY म्हणजे तिकडे बघायला कोणाला वेळच नाहीये. महापौर आल्या का तिकडे? आयुक्त मराठीच्या आल्या का? नाही आल्या. जू कोणाचा आहे? जू पाकिस्तानमध्ये आहे का? की जू वेगळ्या देशात आहे? आपला आहे ना? मुंबईचा आहे ना? कुठे आहे? प्रश्न विचार. त्यामुळे मला काही खरं नाही दिसत आहे हा घनकचऱ्याचा. खूप मोठ्या प्रमाणाने दरवर्षी कधीही आला नव्हता. एवढा आत्ता कचरा येतोय. त्याचं कुठलंही कारण नीट सांगितलं जात नाहीये. सगळ्या मुंबईकरांना महानगरपालिकेच्या मध्ये सत्तेत असलेले लोक आणि महानगरपालिकेच्या सत्तेबरोबर असलेले मस्तीत असलेलं प्रशासन फाट्यावर मारत. मुंबई महापालिकेचं प्रशासन हे मस्तीमध्ये आहे आणि ते या प्रश्नांना सगळ्यांना फाट्यावर मारत असते. तसंच सुप्रीम कोर्टामध्ये निकालही त्यांना आशा वाटते, असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दीपक सोळंकेसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई.